असतील. कॉंग्रॅच्युलेशन्स विजय विवेक नखाते. तर सेमीफायनलचे दोन्ही सामने अकॅडमीचे संपलेले आहेत आणि आता फक्त फायनलची प्रतीक्षा आहे. तर टॉस बॉक्स प्रेझेंटेशन बॉक्समध्ये इथेच थांबूया आणि कॉमेंट्री बॉक्समधून मनीष पाटील सरांबरोबर जोडले जाऊया. थँक्यू. धन्यवाद नरेश डोमे सर. बॉल हवेत आहे. पहिल्याच बॉलवर विकेट जाण्याची शक्यता आणि तुषार सुरुवात देतो या डावाची विकेट घेऊन आणि कसबा 11 ची सुरुवात दमदार असरदार. तुषार बॅक इन ऍक्शन. बिग अपसेट. महेश जे या मैदानाला जवळून ओळखतात, या मैदानाच्या खाणाखोणा त्यांना ठाऊक आहे. पहिल्याच बॉलवर नवीन फर असलेल्या बॉलवर प्रहार करण्याचा त्यांनी प्रयत्न केला, पण बॉल जास्त डिस्टन्स गाठू शकला नाही आणि म्हणूनच निराश आहे महेश, ज्यांच्याकडून संघाला अपेक्षा होती. या मैदानाचा राजा म्हणून त्यांना ओळखलं जातं, पण आता तो राजा निराश आहे. पहिल्याच बॉलवर विकेट मिळवते तुषार यांनी देखील चांगलं मत नोंदवलं की काल आम्ही जरी नाणेफेक हरत होतो पण सामने जिंकत होतो, पण आम्ही आज सामना जिंकण्यासाठी स्ट्रॅटेजी बदल करतोय आणि नाणेफेक जिंकून त्यांनी क्षेत्ररक्षण निवडलं आणि म्हणूनच ते का त्याचं प्रमाण ते मैदानाच्या आतमध्ये देतात. काल त्यांच्या फलंदाजांची स्ट्रेंथ आपण पाहिली, पण आता गोलंदाजी करताना सुद्धा आम्ही काय माघार घेणार नाहीये. तोच अप्रोच पहिल्याच बॉलवर तुषार रणदेवी यांचा पहिला मिळाला आणि आता नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पोहोचते. तिसऱ्या क्रमांकावर नंबर 3 आदित्य जाधव मैदानाच्या आतमध्ये पोहोचत आहेत. बघा, हा स्पार्क तुमच्या संघामध्ये आहे तर त्या स्पार्कला लपवून चालत नाही आणि म्हणूनच अजिंक्यला तिसऱ्या क्रमांकावर प्रमोट केलेलं आहे. अजिंक्यने कित्येक मैदानात आपली ती भूमिका स्पष्ट केली, अधोरेखित केलेली आहे, हायलाइटेड राहिलेला आहे आदित्य. म्हणूनच त्याच्या वतीने देखील आता तोच खेळ पाहायला मिळेल का जो खेळ खेळता आला नाही खरं तर महेश शिंदेला. आणि आता 4 षटकाच्या फॉर्मॅटमध्ये हे चढ उतार तुम्हाला पाहायला मिळतीलच. म्हणूनच क्रिकेटचा खेळ हा अनएक्सपेक्टेड राहिलेला प्रत्येकासाठी. पण पहिल्याच बॉलवर विकेटचा शोध तुषारचा. इनसाइड आउट, टिपिकल पॉवर प्ले स्ट्रोक, किंग ऑफ द रिंग मैदानाच्या आतमध्ये आलाय. आदित्यच्या बॅटमधून चौकार, 4 धावा. सर्कल भेदायचं खच त्याचं भान तुम्हाला असायला हवं आणि या ठिकाणी तोच खेळ. मागच्या बॉलवर जरी आपल्या संघातील सर्वात महत्त्वपूर्ण फलंदाज बाद झालाय, पण त्याची कमतरता भरून काढण्यासाठी माझ्याकडे तसे फटके आहेत. तसाच खेळ दाखवताना प्रेशर रिलीज करणारा चौकार आदित्यच्या बॅटमधून मिळालाय, तो म्हणजे स्ट्रीम वारजेला. धावसंख्या पोहोचते 1 गडी बाद 4 धावा. पुन्हा एकदा रिपिटेशन ऑफ प्रिव्हियस स्ट्रोक. बॉल पुन्हा एकदा त्याच झोन मध्ये जातोय. वाईड ऑफ, लॉंग ऑफ, सीमारेषा क्लिअर. आता तुषारच्या समोर हुशार खेळ आदित्यचा. लगातार दुसरा चौकार. धावसंख्या 8. चला, ऑल इंडिया ओपनचे दोन्ही संघ आपण तयारीत राहायचं आहे. सचिन ढवळे प्रहार 11 आणि त्याच्या सर्व खेळाडूंनी आपण जवळ यायचं, स्टेजच्या जवळ यायचं प्लीज. सचिन ढवळेच प्रहार 11. चला, आपण सगळे जे खेळाडू आहेत त्यांनी समालोचन कक्षाच्या डावीकडे एकत्र जमायचं आहे. सचिन ढवळे सर तुमची वाट पाहत आहेत. पुढचा बॉल बैठक मारलाय आणि बॉलला पाठवलाय मिड विकेट, सीमारेषा पार. चौफेर धावांची उधळण चालू आहे आणि त्यासाठी कारणीभूत आहे फलंदाज आदित्य जाधव. तो आला आणि त्यांनी मैदान जिंकण्याचं स्वप्न जे पाहिलं होतं ते पूर्णत्वास नेले. 3 चौकार खेचून आजच्या दिवसातला तो पहिला फलंदाज ठरतोय जो चौकारांची तिकडी पूर्ण करतोय. धावसंख्या पोहोचते 1 गडी बाद 12. क्या बात आहे. हेच क्रिकेट आहे. पुणे जिल्हा क्रिकेट नियामक मंडळाचं एकूण 26 संघांचा समावेश या स्पर्धेत राहिला आणि त्यापैकी निवडक 3 संघ ज्यांनी आपल्या प्रतिभेवरती जागा सुनिश्चित केलेली आहे एंड स्टेजला पोहोचलेत. पुढे आले, मिड ऑनला क्लिअर करण्याचा उद्देश बाळगला आणि आता चौकारांचा राजा मैदानाच्या आतमध्ये आदित्य जाधव. खूप चांगला खेळ. पहिल्याच बॉलवर विकेट मिळवली होती, फलंदाजाला बाद केलं होतं, फलंदाज होता महेश, पण त्यानंतर लगातार 4 चौकार येत आहेत आदित्य जाधवच्या बॅटमधून. पूर्णपणे आता दबदबा या षटकावर, या डावावर आदित्य जाधवचा राहिलेला आहे. 16 धावा, गडीबाद झाला 1. 4 षटकांच्या क्रिकेटमध्ये तुम्हाला परत येण्याचा मौका मिळतो आणि इतक्या लवकर परत आलेत वारजेचे फलंदाज आणि काय जबरदस्त शो चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. द आदित्य जाधव शो.
अजून एक, आता मात्र बॉल शोधून आणा. बैठक मारलाय आणि बॉलला पाठवलाय स्क्वेअर लेग सीमारेषा पार. मैदानाच्या आतमध्ये चालू आहे घमासान आणि नाव आहे आदित्य जाधव, षटकार. वॉट फॅन्टॅस्टिक गेम प्ले बाय आदित्य. पहिल्याच बॉलवर जेव्हा तुषार रणदिवे यांना सफलता मिळाली होती, महेश शिंदे यांना बाद केलं होतं. लेफ्ट हँडेड बॅटरला लेफ्ट हँडेड बॅटरने रिप्लेस केलं आणि त्यानंतर पुढच्या 4 बॉलवर 4 चौकार आले आणि त्यानंतर शेवटच्या बॉलवर षटकार आला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आलमबाई पठाण वारजे या संघाची 22 धावा, 1 गडी बाद, 22 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. नाणेफेक जिंकणं हा खूप महत्वाचा भाग आहे, पण त्या नाणेफेक जिंकल्यानंतर तो निर्णय योग्य ठरवणं देखील तितकंच महत्वाचं आहे. अजून 3 षटकाचा खेळ बाकी आहे. कसबा 11चा काल आपण खेळ पाहिला शोएबजी, त्याचमुळे ते परिवर्तन खूप महत्वाचं आहे. गोलंदाजी अस्त्रामध्ये थोडीशी उणीव आहे. काही गोष्टी आपण चर्चेदरम्यान ऐकल्या तुषार रणदिवेकडून, पण पाहूया आता तो अप्रोच नाहीये. तुम्हाला आता आपला सर्वोत्तमच द्यावं लागेल. तुम्हाला तुमचा सर्वोत्तम खेळ खेळावा लागेल, कारण फलंदाजांनी आपली जबाबदारी सिद्ध करून दाखवली. जगप्रसिद्ध खेळ या अगोदर आपण आदित्य जाधव यांचा पाहिला, पण अजूनही 18 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि म्हणूनच कसबा 11 या संघाला या सामन्यामध्ये परत येण्याचा 100% मोका आहे. आणि पाहूया त्यासाठी सेकंड ओव्हरवर बॉलर येतोय अज्जू पटेल. पंचांच्या उजवीकडून अज्जू स्टार्ट घेत आहेत. स्ट्रायकर्स एंडला पहिल्यांदाच आपण पाहतोय श्रीकांत खुणे द कॅप्टन, आणि पहिल्याच बॉलवर उलटा खेळलाय. फरक नाही पडत लॉजिकचा, खेळ माझा मॅजिकचा. बॉल डीप पॉइंट सीमारेषा पार. व्हॉट अ फंटास्टिक स्टार्ट ऑफ सेकंड ओव्हर, षटकार. जबरदस्त स्ट्रोक सिलेक्शन आणि इतकाच चांगला कॉन्फिडन्स कोणामुळे आला असेल श्रीकडे, तर आदित्य जाधवच्या मागच्या षटकाच्या आढाव्यामुळे. त्याचा देखील आता अप्रोच तोच सांगतोय की मी सुद्धा आता नाही थांबणार, सातत्याने तसेच फटके खेळणार. हुक केलं बॉलला, आता फाईन लेग मोकळं आहे आणि बघा धडपडले, पण स्ट्रोक त्यांनी पूर्ण केला. फाईन लेग क्लिअर, चौकार, नो बॉलवर या 5. पूर्णपणे खेळच बदललाय. पहिल्या बॉलवर विकेट आला, वाटलं होतं की विकेटची गळती लागलेल, पण त्यानंतर जसे आदित्य खेळायला सुरुवात करताना पाहायला मिळाले, त्यानंतर आता थांबण्याचं नाव घेत नाहीये. म्हणजे जर आपण मागच्या 8 चेंडूंचा आढावा घेतला, हा नो बॉल आहे, पण मागच्या 8 चेंडूंचा आढावा घेतला तर पहिल्या बॉलवर विकेट मिळाले, पण त्यानंतर 7 बॉल हे सीमारेषेच्या बाहेरच गेलेले आहेत. तर हा एक अद्भुत खेळ आहे. कधी काय घडेल याचा नेम नसतो आणि म्हणूनच आता पूर्णपणे वचक या डावावर आलमबाई पठाण वारजे या संघाची पाहायला मिळते. बॉलिंग ट्रॅकवर पुढचा बॉल असेल तो फ्री हिटचा असेल, जो हाताळणार आहे अज्जू पटेल. सकाळी खेळपट्टी थोडी ओलसर होती, आउटफील्ड ओलसर होती, त्याचमुळे थोडा त्रास फलंदाजांना झाला, पण आता पूर्णतः आउटफील्ड सुकले, खेळपट्टी टणक झाले आणि त्याचमुळे बॅटर्सला तो ॲडव्हान्टेज मिळतोय आणि तो फायदा उचलण्यासाठी ते सातत्याने प्रयत्न करतायत. नेक्स्ट बॉल फ्री हिट असल्यामुळे नुकसान तितकं होणार नाही आहे आणि या गोष्टी पाहायला मिळतात नेहमीच तुम्हाला. दरम्यान ही धाव असेल बायची, तर बायची 1 धाव मिळेल. धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 34 या आकड्यावर. 34 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. तर टॉस आपण करणार आहोत. टॉस असेल सचिन ढवळे प्रहार 11 वर्सेस मंगलमूर्ती इन्फ्रास्ट्रक्चर. दोन्ही टीमने आपली टीम लिस्ट अपडेट करा. इम्पॅक्ट रूल आहे अवेलेबल, लक्षात घ्या, नियम समजून घ्या. टॉससाठी इनिंग ब्रेकमध्ये उपस्थित राहा. आणि आता जर तुमचे आज टीममध्ये काही चेंजेस असतील तर अगोदरच ते चेंजेस कळवायचे आहेत. अजू फुल टॉस कनेक्शन तितकं प्रॉमिसिंग नाही झालं, कारण अपेक्षा नव्हती फलंदाजाला. बॉल पोचतोय स्ट्रेट लॉंग ऑफला, लेग सी, एक सिंगल आणि आपण इम्पॅक्ट चेक करणार आहोत. इज इट अंपायर्स कॉल? येस. चला आपण आता चेक करणार आहोत. आपण बीमर चेक करणार आहोत. इम्पॅक्ट ओव्हर द वेस्ट की डाऊन द वेस्ट त्याची चाचपणी चालू आहे. सकाळी युवतींचं क्रिकेट आपण पाहिलं आणि दोन्ही सामने जिंकलेत सावित्री 11 या संघाने. म्हणजे जसे प्रत्येकासाठी क्रिकेटचा खेळ हा महत्त्वाचा आहे. जसा विद्यार्थ्यांसाठी तसाच विद्यार्थिनींसाठी सुद्धा क्रिकेटचा खेळ हा आवडीचा विषय बनलेला आहे आणि म्हणूनच प्रत्येक वर्षी ती परंपरा आपण जोपासतो. विद्यार्थिनींना सुद्धा क्रिकेट खेळण्याचा मौका मिळतो आणि तितकंच ताकदीचं क्रिकेट सकाळी आपण पाहिलं युवतींचं.
सचिन ढवळेच प्रहार अकॅडमीच्या सर्व विद्यार्थ्यांनी सकाळी खेळल्या आणि खेळल्या नाही तर लढल्या असं देखील आपण म्हणू शकतोय. चला निर्णयासाठी आपण थांबलोय. इम्पॅक्ट आपण चेक करतोय ओव्हर द वेस्ट की डाऊन द वेस्ट. चला थोडं क्रुशियल आहेत म्हणून थोडा वेळ लागतोय पण नक्कीच 12व्या पर्वामध्ये चांगलाच प्रवास आपण पूर्ण करतोय. 7 दिवसांचा प्रवास आपण पूर्ण करतोय. आज शेवटचा दिवस आहे या स्पर्धेचा आणि तिन्ही गटातील सेमीफायनल्स बाकी आहेत, फायनल्स बाकी आहेत. 2 सेमीफायनल्स कंप्लीट झाले आहेत. म्हणजेच अजिंक्यतारा स्मॅशर्स आणि लोहगड सुपर जायंट्स ही स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या गटातली फायनल संध्याकाळी खेळली जाणार आहे. म्हणजे एक फायनल सुनिश्चित झालेली आहे. आता आपण पुणे जिल्हा क्रिकेट नियामक मंडळाची उपांत्य फेरीची लढत पाहतोय. म्हणजे हे देखील हळूहळू क्लिअर होऊन जाईल. आपण स्टेप बाय स्टेप चला येस और नो लेट वेट फॉर अंपायर डिसिजन. टायमर स्टॉप आहे डोंट वरी. कसबा 11 हा प्रश्न निर्माण होतो तर आपण रेफरलला टायमर स्टॉप करतोय लक्षात घ्या. म्हणजे 12 मिनिटं तुम्हाला 3 षटकांसाठी आहेत पण जेव्हा जेव्हा रेफरल येईल. चला फेअर डिलिव्हरी मॅच ऑन करा. चला फेअर डिलिव्हरी आहे मॅच ऑन करा. चला आता या सिंगलच्या मदतीनं धावसंख्या आपण पाहतोय झालेली आहे 35 धावा. 35 रन्स ऑनवर्ड. चला आपण टायमर पुन्हा एकदा स्टार्ट करतोय आणि आपण पाहिलं तर या डावातला विथ बॅट पहिला सिंगल आता आलाय. म्हणजे जी 35वी धाव जी आहे ती सिंगलने आपण नोंद करतोय स्कोर शीटवर. म्हणजे या अगोदर 4 आणि 6चा पाडाच चालू होता सातत्यानं. दोन्ही फलंदाज ऍक्टिव्ह मोडवर आहेत पण आता बॉलर देखील अज्जू त्याची प्रतिभा आपण मागच्या काही सामन्यांमध्ये पाहिली आहे. वेग वाढवलाय ऑन साईडला टोन केले बॉलला. लोवा फुलटॉस क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑनच्या बॉलवर पोहोचतील. तुषार चुकले चाचपडले धडपडले बॉल गॅदर करताना चूक झाली म्हणूनच मिळतात. एकंदरीत या 2 धावा बॉल आतापर्यंत डिलिव्हर झाले त्या षटकातले 4. दुसरं षटक मार्गस्थ आहे मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या पोहोचते 37 या आकड्यावर. वेग भन्नाट आहे धावफलकाचा पण तो वेग मंदावण्यासाठी कसबा 11च्या क्षेत्ररक्षकांना आणि गोलंदाजांना प्रयत्न करावे लागतील. फुल टॉस बॉल जसा आला तसा बॉल गेला स्क्वेअर लेग सीमारेषा पार. नो आणि नो वर याचा 7 धावांचा बोनस टीम आलमबाई पठाण वारजे या संघाला. चला मंगलमूर्ती इन्फ्रास्ट्रक्चर ऑल सेट. जे चेंजेस असेल आपण कळवा प्लीज. सचिन डवळेज प्रहार 11 टीम आपल्या टीम मध्ये काही चेंजेस सर काही चेंजेस आहेत प्लीज ते अपडेट्स करा. आपण नंतर टॉस घेणार आहोत. काही चेंजेस दोन्ही संघांचे असतील कारण पावसाच्या व्यत्ययामुळे आपण तो सामना थांबवला होता. त्यामुळे तुमच्या संघामध्ये काय बदल असतील ते बदल कृपया या ठिकाणी अपडेट करायचे आहेत. यस
तर सर्व काही सुरळीत चाललेलं आहे मला असं वाटते आलमभाई पठाण वारजे संघासाठी. पण जसा कालचा खेळ आपण पाहिलाय ज्यामध्ये पप्पू रामगुडे यांचं अर्धशतक होतं, प्रशांतचा तो भन्नाट खेळ होता, तुषार रणदवे यांची ती स्ट्रायकिंग बॅटिंग होती, त्याचमुळे खूप काही आहे अजून या सामन्यामध्ये शिल्लक. पण तुर्तास तर बाजू भक्कम आहे आलमभाई पठाण वारजे या संघाची. आपण बार त्या बॉलला पुल करताना गुल केलंय, स्क्वेअर लेग क्लिअर केलंय. अनस्टॉपेबल बॅटिंग बाय बोथ बॅटर. श्रीकांत खुणे इज इन ऍक्शन मोड आणि धावसंख्या पोहोचते 50 वर. 50 अप फॉर टीम आलमभाई पठाण वारजे. 11 चेंडूंमध्ये 50 धावा. एक बॉल बाकी आहे अजूनही या षटकातला. हे षटक महागडं ठरलेलं आहे आणि या षटकात 27 धावा आतापर्यंत अज्जू यांनी खर्च केलेल्या आहेत. आदित्य पोचले 23 वर आणि श्रीकांत खुणे पोचत आहेत 24 वर. दोघांचा स्ट्राईक रेट भन्नाट आहे. 400चा स्ट्राईक रेट त्यांनी मेंटेन केलाय. नेक्स्ट बॉल. यावेळेस पुन्हा एकदा स्लॉग हिट. फॅन्टॅस्टिक स्ट्रोक. क्रीज बॉक्सचा वापर कसा करायचा श्रीकांत खुणेला बऱ्यापैकी माहिती आहे आणि त्यांच्या कम्फर्ट झोन मध्ये तो स्ट्रोक त्यांनी खेळला आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचते 56 वर आणि मागचं षटक होतं 34 धावांचं अज्जूचं. आणि या स्पर्धेतलं सर्वाधिक महागडं षटक हाताळणारा गोलंदाज या अगोदर सुधीर साबळे होते ज्यांनी 38 धावा खर्च केल्या होत्या. त्या मागोमाग आता आलेले आहेत अज्जू पटेल 34 धावा. बघा प्रत्येक वेळा हे क्रिकेटचा खेळ हा तुमच्या बाजूने जाईल असं नाहीये. पण जर तुम्ही चांगला खेळ दिलात तर तुमची प्रशंसा होईल 100%. नो डाऊट अबाउट इट. पण या गोष्टी महत्वाच्या आहेत. तुमच्या कारकिर्दीमध्ये तुम्हाला अजून जास्त चांगला बनवण्यासाठी या चढ उतारांची आवश्यकता असते. पण जसा मी उल्लेख केला 2 षटकं जरी वारजे संघाच्या बाजूने गेलेली आहेत, पुढची 2 षटकं जर इकॉनॉमिकल राहिली तर मग ऊर्जा मिळेल दुसऱ्या डावामध्ये फलंदाजांना. आणि ती चर्चा देखील आपण काल केली आहे की फलंदाजांचा तोफखाना आहे खरं तर कसबा 11 हा संघ. आणि म्हणूनच दुसऱ्या डावात सुद्धा तीच मजा आपण लुटणार आहोत. या खेळाचा ट्विस्ट नक्कीच पाहणार आहोत. चला जास्तीचा कालावधी घेऊ नका. आम्ही पुन्हा एकदा सूचना देतो रेफरलच्या वेळी तुमचं टायमर स्टॉप होतं, अन्यथा टायमर स्टॉप होत नाही, लक्षात असू द्या. तर पुन्हा एकदा ज्यांनी खऱ्या अर्थाने हा डाव सुरू केला होता आदित्य, स्ट्रायकर एंडला आपण पाहतोय आणि नॉन स्ट्रायकर एंडला श्री जे आतापर्यंत ती 7 देत आहेत. चांगली पार्टनरशिप या दोघांची आपण पाहतो. 56 धावांची दुसऱ्या विकेटसाठी. बॉलिंग ट्रॅकवर बॉलर येत आहेत तिसऱ्या षटकासाठी आशिष उदेज. आतिश भोसले हो सफल झाले. बॉलला पाठवलंय लॉंग लेग सीमारेषा पार. तिसऱ्या षटकाची सुरुवात होते दमदार. फलंदाजाने उचलली जबाबदारी आणि आदित्य खेळतोय स्ट्रोक. लय भारी षटकार 6 धावा. आर वी गोइंग टू सी फास्टेस्ट 50 ऑफ दिस डे? कारण दोघांनी आतापर्यंत तसाच खेळ दिलेला आहे. आतापर्यंत धावसंख्या पोहोचते आलमभाई पठाण वारजे या संघाची 62 एक गडी बाद आणि अजूनही 11 चेंडूचा खेळ बाकी आहे. त्यामध्ये आदित्यचं कॉन्ट्रीब्युशन आहे 29 आणि श्रीकांत खुणेचं 30 आणि दोघांनी 7-7 चेंडू घेतलेत. पुढचा बॉल आतिश भोसले. बॅक ऑफ द हँड. गती परिवर्तन. ट्रॅप होता. ट्रॅप आहे. क्षेत्ररक्षक प्रयत्न करतोय पण प्रयत्नांची उंची कमी पडली. बॉल स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर गेलाय. पाहूया कसा गेला, आतून बाहेर की थेट बाहेर. वेट फॉर अंपायर सिग्नल. इज इट 6 or is it 4? येस इट इज 6. 6 धावा मिळत आहेत आणि या 6 धावांच्या मदतीने धावसंख्या पोहोचते वारजे संघाची 68 धावा. नाव आर वी गोइंग टू सी 100 फॉर दिस डे? पुन्हा एकदा पॉसिबिलिटी तीच आहे. आपण सांघिक शतक सुद्धा पाहू शकतोय जसा खेळ सातत्याने पाहायला मिळतोय. मला असं वाटतं 1 किंवा 2च सिंगल्स आहेत या डावामध्ये. फुल टॉस बॉल. त्यावर रबर स्टॅम्प होता आदित्य जाधवचा. जसा मी उल्लेख केला की शो मस्ट गो ऑन. दी आदित्य जाधव शो. 9 चेंडूंमध्ये आदित्यने 41 धावा कुटलेल्या आहेत, बनवलेल्या नाहीयेत, कुटलेल्या आहेत. यामध्ये सातत्याने फक्त षटकार आणि चौकारांची नोंद तो करतोय. लगातार 3 षटकार त्यांच्या बॅटमधून येत आहेत. या अगोदर लगातार 4 चौकार त्यांच्या बॅटमधून पाहायला मिळाले होते. त्याचमुळे चौकार आणि षटकारांचा बादशाह म्हणून देखील त्यांना ओळखलं जाऊ शकते प्रहार प्रीमियर लीगचं. नेक्स्ट बॉल. गती परिवर्तन. स्ट्रोक अगोदर ऑफर केलाय. बघा हे परिवर्तन महत्वाचं आहे.
प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आहे ते शोधणं तुमचं काम आहे. जर तुम्हाला संघामध्ये निवडलं गेलं आहे तर आतिशला तेच करायचंय. या अगोदर 2 लीड बॉलर्सला जे करता आलं नाहीये ते करण्यासाठी प्रयत्न करावा लागेल आतिशला. धावसंख्या 74, एक गडी बाद. 6 बॉल जाईल थेट सीमारेषा पार. आपला फटका 440 व्होल्टचा झटका, इलेक्ट्रिफाइंग सिक्सर बाय आदित्य जाधव. आणि आदित्य पोहोचताय बघता बघता 11 चेंडू 47 वर. आलमभाई पठाण वारजे पोहोचलाय 80 वर. नाव वी आर गोइंग टू सी. आतापर्यंत 4 षटकार आलेत त्या षटकामध्ये, त्याचमुळे अजूनही एक बॉल बाकी आहे. या षटकात धावसंख्या 80, एक गडी बाद. पुढचा बॉल. अर्धशतक पूर्ण होता होता राहिलं असतं जर स्टंप आणि बॉलचं कनेक्शन झालं असतं. आणि ही बायची एक धाव आहे आणि या एका धावेच्या मदतीने धावसंख्या पोहोचते आता 81 वर. 3 षटकांचा खेळ संपलाय. एक गडी बाद, 81 धावा. आलमभाई पठाण वारजे. गेम प्ले टॉप लेवलचा असला तर तुमची नक्कीच ओळख तुम्ही पूर्ण जगासमोर आणत असता आणि तीच ओळख आदित्य जाधव यांची पाहायला मिळालेली आहे. आपण जर अनालिसिस पाहिलं गोलंदाजांचं, तुषार रणदिवे यांनी एक विकेट मिळवला जरूर, पण त्यांनी खर्च केल्यात 22. अज्जू पटेल यांनी खर्च केल्यात 33. आतिश भोसले यांनी खर्च केल्यात 24 आणि आदित्य जाधव खेळतात 47 वर आणि श्रीकांत खुणे खेळतात 30 वर. चांगल्या स्ट्राईक रेटने बॉलिंग ट्रॅकवर द एक्सपिरियन्स कंपेनर बॉलर सज्ज होत आहेत. राजेश येते. अनुभव कधी कधी कामी येतो आणि पाहूया तो अनुभव या महत्त्वपूर्ण सामन्यामध्ये आपल्या संघासाठी गोलंदाजीसाठी तत्परता दर्शवतो का, जी आवश्यकता आहे. पुढचा बॉल क्रॉस बॅटेड. रेकॉर्ड असेच भरत नाही, त्यासाठी जिद्दी व्हावं लागते आणि जिद्दी असाल तर तुम्ही प्रसिद्धी मिळवता आणि तीच प्रसिद्धी आदित्य जाधवची वेगवान अर्धशतक पूर्ण करतोय. 13 चेंडू 53 धावा. कॉंग्रॅच्युलेशन्स आदित्य जाधव. काय गेम प्ले पाहायला मिळाला. फास्टेस्ट 50 ऑफ दिस टुर्नामेंट. 13 चेंडू 53 धावा. धावसंख्या आलमभाई पठाण वारजेची 87, एक गडी बाद. म्हणजेच राजू पवार यांचं स्वागत देखील षटकारानेच केलेलं आहे. हायलाइट पाहतोय आपण कुठल्या डावाची असं जाणवू लागलेलं आहे. राजू क्रॉस बॅटेड. एलिव्हेशन नव्हतं. अलॉंग द ग्राउंड बॉल पोहोचते डीप मिड विकेटला. एक सिंगल कंप्लीट. श्रीला संधी मिळते आता स्ट्राईकवर जाण्याची. एका धावेची नोंद आपण स्कोरशीटवर करूया. धावसंख्या पोहोचते 88, 88 रन्स ऑन बोर्ड. लॉस ऑफ विकेट. जर 54 धावांचा आढावा घेतला, ज्यामध्ये चौकारांचा आढावा घेऊया आदित्यच्या. 6 षटकार आणि 4 चौकार असं अनालिसिस आपण शोएब यांच्याकडून जाणून घेतोय. श्रेयस तेली देखील आम्हाला तितकीच चांगली माहिती देत आहेत. धन्यवाद tenniscricket.in. खूप चांगले स्कोरर त्यांना लाभलेले आहेत श्रेयस तेली. एट रन्स ऑन बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. टप्पा खेचला होता. संधी आहे. काऊ कॉर्नरला क्षेत्ररक्षक आहे आणि आता विकेट मिळतोय. मी म्हणालो होतो की एक्सपिरियन्स तुमच्या संघात असला तर मग तुम्हाला बॅकअप आहे आणि तेच बॅकअप राजू यांच्या मैत्री मिळते आणि हा दुसरा धक्का बसतो. श्रीकांतला परतावं लागते, पण श्रीकांत एका चांगल्या खेळीनंतर परततोय. धक्का बसतोय दुसरा आलमभाई पठाण वारजेला. तर धावसंख्येचा वेग वाढतोय आणि धावसंख्या वाढत असताना विकेटचा शोध देखील परिपूर्ण घेतला जातोय. धावसंख्या 88 झाली. 88 धावा, 2 गडी बाद. नवीन बॅटर आलेत मैदानाच्या आतमध्ये. संदेश पार्टे आणि संदेश आले आणि संदेश या मैदानात चमकले. बॉलला त्यांनी धाडलंय वाईड ऑफ मिड विकेट सीमारेषा पार. षटकार म्हणजे जो कोणी फलंदाज येतोय तो काम करून जातोय. महेश शिंदे यांना वगळलं तर बाकी प्रत्येकाने षटकाराची नोंद या मैदानात दिलेली आहे. आणि आता 100ला 6 कमी. धावसंख्या 94, 2 गडी बाद. आलमभाई पठाण वारजे.
4 चेंडूचा खेळ संपलाय, 2 चेंडूचा खेळ बाकी. पुढचा बॉल राजू पवार यांचा, स्ट्रायकर एंडला फलंदाज संदेश पार्टे. ऑफस्टमच्या बाहेरचा बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, आउटसाइड एज बॉल कबो पॉइंटला. क्षेत्ररक्षक तैनात आहेत, पूर्ण करतात एक सिंगल. स्ट्रायकर एंडला फलंदाज आदित्य, ज्यांनी वेगवान अर्धशतकाची नोंद या स्पर्धेत दिली. धावसंख्या 95. आता त्याने स्वतःचं अर्धशतक केलेलं आहे, तो संघाचं शतक पूर्ण करेल का, त्याची चर्चा आता प्रेक्षकांमध्ये रंगू लागलेली आहे. आणि हा शेवटचा बॉल या पहिल्या डावातला. धावसंख्या 95, 2 गडी बाद. लास्ट बॉल, धीम्या गतीचा बॉल आणि संघाचं शतक सुद्धा आदित्य जाधव पूर्ण करतोय. आणि काय खेळलाय तो, आला, त्याने पाहिलं आणि त्याने या डावाला जिंकलं. पहिला डाव संपलाय, धावसंख्या 101. जिंकण्यासाठी 24 चेंडू 102 धावांची गरज असेल कसबा 11ला. 24 चेंडू 102 धावांची गरज. चला करूया टॉस. सचिन डवळेस प्रहार 11 वर्सेस मंगलमूर्ती इन्फ्रास्ट्रक्चर. चला, ऑल इंडिया ओपन कॅटेगरीचा टॉस आपण या सामन्यानंतर करणार आहोत. जी फ्रेश लिंक tenniscricket.in जी चालू होईल तेव्हा आपण तो टॉस करणार आहोत. तुर्तास आपण समालोचन कक्षामध्ये करू याबद्दल. आणि गेल्या 7 दिवसांपासून समालोचन कक्षाची धुरा सांभाळणारे समालोचक शब्द सम्राट सन्माननीय नरेश डोमे सर आपल्याला पुढील डावात ऐकायला मिळतील. धन्यवाद.
थँक्यू मनीष पाटील सर, थँक्यू शैलेश निवंगुणे सर. सचिन ढवळेज मॅथ्स अँड रिजनिंग अकॅडमी प्रेझेंट प्रहार प्रीमियर लीग. यावर्षी सचिन ढवळे सरांचं टेनिस क्रिकेटमधलं काम बघून पुणे जिल्हा क्रिकेट नियामक मंडळानं त्यांना उपाध्यक्ष पदावरती काम करण्याची संधी दिली आणि आज सचिन ढवळे मॅथ्स अँड रिजनिंग अकॅडमीच्या माध्यमातून गेले 11 पर्व सातत्यानं सुरू असलेली प्रहार प्रीमियर लीगमध्ये आपण पुणे जिल्हा क्रिकेट नियामक मंडळाचे संघ खेळताना बघितले. 26 संघांना 0 एंट्री फी घेऊन या स्पर्धेमध्ये प्रवेश दिला गेला. त्यांना ड्रेस किट दिले गेले, त्यांना कॅप्स दिल्या गेल्या आणि त्या संघांची सेमी फायनल मैदानामध्ये बघतोय आपण. ओ हो हो, व्हॉट अ एफर्ट. उंच उडी मारून चेंडू आतमध्ये ढकलण्याचा प्रयत्न प्रतिम होता तिथे, मात्र चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाणार आहे. 6 धावा इथे मिळतील षटकाराबरोबर. आपण धावफलकाला सुरुवात झालेली बघतोय. आलमभाई पठाण 11 वारजे विरुद्ध कसबा 11 या दोन तगड्या संघांमध्ये एक जबरदस्त फाईट आपण बघू शकतो. संदेश पाटे गोलंदाजी मार्कवरती. तुषार रणदिवेनं मोठा फटका खेळलेला आहे. तुषार रणदिवे, अविनाश रामगुडे, संदेश पार्टे यांनी शोधलेलं फाईंड आहे. आज संदेश पार्टे तुषार रणदिवेच्या अगेन्स्ट आहे, तर अविनाश रामगुडे तुषार रणदिवेच्या बरोबर आहे. या खेळाडूला, या दोन खेळाडूंनी क्रिकेटमध्ये आणलं. ओ हो हो, सुंदर फटका. सरळ बॅटनं उचललाय चेंडू, गोलंदाजाच्या डोक्यावरून जाईल, सीमारेषेच्या बाहेर. 4 रन. आज रामनवमीच्या शुभ पर्वावरती या स्पर्धेचा समारोप होताना आपण बघणार आहोत. प्रभू श्रीरामांचा जन्मदिवस. ओ हो हो, काय कमालीचा फलंदाज आहे तुषार रणदिवे. धावांचे तुषार उडवतोय. तुषारने धावांचा धबधबा त्याने इथे आणलेला आहे. हा धावांचा नायगार आहे. पहिल्या षटकामध्ये धावांचा विस्फोट होताना बघतोय आपण. 16 धावा, 16 ऑन बोर्ड. एक राम दशरथ का बेटा, एक राम घट घट में बैठा, एक राम सकल का उजियारा, एक राम जगत से न्यारा. रामनवमीच्या निमित्तानं सर्व क्रीडारसिक खेळाडूंना भरपूर शुभेच्छा. वैदेही हरणम जटायु मरणम सुग्रीव संभाषणम बाली निर्दलम समुद्र तरणम लंकापुरी दहनम पश्चात रावण कुंभकर्ण हननम एतद्दी रामायणम. वाह 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 वाह. तुषारचा हा धबधबा थांबायला तयार नाहीये. धावांचा विस्फोट पहिल्या षटकामध्ये. धावफलकावरती धावा आहेत 20 धावा. प्रत्येक बॉल सीमारेषेच्या बाहेर आलेला आहे. पहिला चेंडू षटकारानं सुरुवात झाली, त्यानंतर चौकार, पुन्हा षटकार, पुन्हा चौकार. संदेश पार्टेच्या प्रत्येक अक्षराचा इथे समाचार घेतलाय. शेवटचं पहिलं षटक आहे. पहिल्या षटकातला अजून पुढचा चेंडू आपण बघतो. 20 धावा. काय सुरुवात आहे इथे कसबा 11ची. आलमभाई पठाण वारजे विरुद्ध कसबा 11 या दोन संघांमध्ये मॅच. धनंजय बांद्रे थर्डमॅनला, शॉर्ट थर्डमॅनला क्षेत्ररक्षण करणारे शैलेश निवंगुणे यांना आपण एष्टांच्या पाठीमागे बघू शकतो. फुल टॉस बॉल आणि उंच टोले जंग फटका. यावरती 6 धावा. 3 षटकार या षटकामध्ये. चार षटकांचा सामना. 102 धावांचा पाठलाग करायचा इथे आणि पहिल्या षटकामध्ये 26 धावा. दोन्ही संघ तितकेच कसलेले, तितकेच मुरलेले आहेत. आणि याबरोबरच धावफलक पुढे पोहोचणार आहे. पहा तिकडे चेंडू आणायला जाऊ नका. हरवला असेल चेंडू तर आपण नवीन चेंडू घेऊ. त्यामुळं क्षेत्ररक्षकांनी चेंडू तिकडे गेलेले आणू नका. मला वाटते फलंदाजी करणारा संघ तिथे पोहोचतोय चेंडू आणण्यासाठी. चेंडू हरवल्यानंतर नवा बॉल मैदानामध्ये दिला जातो आणि एकदा का नवा बॉल आला की जुना बॉल परत मैदानामध्ये घेतला जात नाही. त्यामुळे क्षेत्ररक्षण करणाऱ्यास पण तिथे साप वगैरे असू शकतात, थोडीशी काळजी घ्या.
बाकी आमचं काही म्हणणं नाही. तुमचा संघ जिंकतोय आणि त्यासाठी जुना बॉल आवश्यक असेल तर या सो हो काय फलंदाजी इथे मैदानामध्ये, एका पाड एक, चौकार षटकार चौकार षटकार चौकार षटकार चौकार. 6 चेंडू संपलेले आहेत आणि 6 चेंडू मध्ये पहिल्या षटकामध्ये धावा 30. 102 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि असं असताना तुषार रणदिवेची फलंदाजी मैदानामध्ये. महेश शिंदे नवीन गोलंदाज. 4 षटकामध्ये 101 धावा पहिल्यांदा बनवल्यात, कुठल्यात बदडल्यात, हाणल्यात, टोलवल्यात, फटकावल्यात, ठोकल्यात आणि आता 103 धावांचा पाठलाग इथे करायचा आहे महेश शिंदे. महेश शिंदेला मी या स्पर्धेमध्ये फक्त समोरच्या बाजूने गोलंदाजी करताना बघितलं. मला तर 1 षटक टाकलं होतं अगोदर पहिल्याच सामन्यामध्ये महेश शिंदेनं समालोचन कक्षाच्या बाजूने. आता सिंहगड इन्स्टिट्यूटच्या एंड कडून परत एकदा महेश शिंदे गोलंदाजी करणार आहे. समोर डाव्या हाताचा फलंदाज, ऑल टाइम ग्रेट सुपरस्टार, स्ट्राईक एंड वरती असणारे अविनाश रामगुडे. मोठ्या धावसंख्येचा पाठलाग इथे करायचा आहे. जे बनवलं जातं क्रिकेटमध्ये ते मोडलं जातं. रेकॉर्ड मोडण्यासाठीच असतात. 4 षटकामध्ये 100 पार झाली आणि विजयासाठी 102 धावांचं आव्हान घेऊन ओपन गटामध्ये देखील या खेळाडूंनी आपली हुकूमत गाजवलेली आहे. फक्त गाजवलं नाही, हुकूमत गाजवलेली आहे या खेळाडूंनी. तिथे अडवण्याचा प्रयत्न जरूर आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर. लागोपाठचा 7वा चेंडू सीमारेषा पार होताना बघतोय. काय सुरुवात आहे. पुणे जिल्हा क्रिकेट नियामक मंडळानं यावर्षी जो अनोखा उपक्रम केला, एरिया वाईज एरिया ठरवून दिला की या एरियातून आपल्याला एक टीम पाहिजे आणि त्यामुळं कुठल्याही प्रकारे जिथे चांगली टीम बनते असा एरिया निश्चित करण्यात आलेला आहे. उंच आकाशामध्ये चेंडू फसलेला, फटका, क्षेत्ररक्षक तिथे, यस टेकन, सुंदर कॅच. अविनाश रामगुडे होईल बाद. लांब होता चेंडू, खरं तर चेंडूचा रीच पर्यंत नव्हता तो म्हणजे अविनाश रामगुडे, त्यामुळेच उंच हवेमध्ये चेंडू गेलेला पाहिला आपण. आणि मोठा फलंदाज इथे महेश शिंदे बाद करतोय. 1 गडी बाद, धावफलकावर 34 धावा. बारा षटकार 4 चौकार हे खेळलेले आहेत एका डावामध्ये. आलमबाई पठाण 11 वारजे संघानं 12 षटकार आणि 4 चौकार. तर इथे आपण बघतोय की त्याला प्रत्युत्तर देताना 3 षटकार 3 चौकार आतापर्यंत आलेले आहेत. 4 चौकार आलेले आहेत, 3 षटकार आलेले आहेत. 24 चेंडूंची मॅच आहे आणि 16 बॉल सीमारेषेच्या बाहेर पाठवलेले आहेत. मी 2-3 वर्षापासून जाहीरपणे माझी मनातली इच्छा व्यक्त केलेली आहेत अनेक ग्राउंडवरती. कदाचित या मागच्या पर्वांमध्ये तुम्ही ते ऐकले असेल प्रहार प्रीमियर लीगच्या कॉमेंट्री बॉक्समधून. ती इच्छा माझी व्यक्त केली होती की जर 4 षटकांची मॅच असेल तर मला 24 बाउंड्रीज बघायच्यात. 6 षटकांची मॅच असेल तर मला 36 बाउंड्रीज बघायच्यात. 48 चेंडूंची मॅच असेल तर मला 48 बाउंड्रीज बघायच्यात. मग चौकार षटकार असू द्यात, प्रत्येक बॉल सीमारेषेवरती गेलेला बघायचा आहे. इथे परत एकदा उंच फटका आणि दत्ता पवार नाही, प्रशांत बाद होईल इथे. प्रशांत इथे बाद होणार आहे. प्रशांत दुसरा धक्का लागोपाठ इथे बसणार आहे. काही शानदार सुरुवात होती. अविनाश रामगुडे बाद झाल्यानंतर अविनाशने चौकार मारून सुरुवात केली होती, मात्र पुढे पुल करण्याच्या प्रयत्नात चेंडू जास्त हवेत उंच गेला आणि तिथे मिड विकेटला झेल टिपल्यानंतर पुढच्याच चेंडूवरती पुन्हा
प्रशांत इनसाइड आउट खेळताना बाद होऊन परततोय. 2 कॅच त्याच पोझिशनला त्याच ठिकाणी. तर नवीन फलंदाज आशिष. नवीन फलंदाज आशिष उदेज. कसबा 11 पुणे संघाचा खेळाडू आहे. शहरातील अत्यंत मध्यवर्ती ठिकाण म्हणजे कसबा. खर तर अगदी छोटस गाव जे नष्ट झालं होतं पुणे, परंतु याच कसब्यामध्ये राजमाता जिजाऊंनी गणपतीची स्थापना केली आणि तिथूनच पुणे शहर पुढे उदयास आलं. पुणे शहर विकसित होत गेलं. यस यस यस, उंच फटका लागोपाठचा तिसरा फलंदाज महेश शिंदेची हॅट्रिक. माफ करा, हॅट्रिक नसेल, ओव्हर हॅट्रिक आहे. एक चेंडू मध्ये डॉट होता. पहिल्या चेंडूवरती चौकार आल्यानंतर 3 फलंदाज पाठोपाठ बाद करण्यात यश मिळालेला आहे. तिसरं षटक मैदानामध्ये सुरू असताना धनंजय लोखंडे गोलंदाजी मार्कवरती. पहिल्या चेंडूवरती चौकार आल्यानंतर पुन्हा कंट्रोल गोलंदाजी बघायला मिळते. तुषार रणदिवे खूप वेळानंतर स्ट्राईक एंडला आलेला आहे. परत एकदा तुषार सुरू झालेले आहेत. उडवतोय चेंडूला सातत्यानं सीमारेषेच्या बाहेर. आज कमालीची फलंदाजी तुषार रणदिवेनं अगदी मागच्या सामन्यांमध्ये देखील प्रभावित करणारी फलंदाजी केलेली आहे. इथे सुद्धा अंतराळवीर सुनीता विल्यम्स गॅलरीमध्ये तुषार रणदिवे ठोकतोय धडाकेबाज षटकार. धावफलकावरती 46 वरती 3. तिसऱ्या षटकामध्ये अजून 56 धावांची गरज आहे. 9 चेंडूमध्ये 56.
प्रत्येक चेंडू षटकार ठोकल्यानंतर आता वाईड नो या चेंडूंची प्रतीक्षा करावी लागेल. इतकं मोठं टार्गेट होतं, विचार करा, 12 षटकार आणि 4 चौकार. काय बॅटिंग राहिली होती आलमभाई पठाण 11 वारजे संघाची. आणि त्यानंतर सुरुवात देखील तशीच होती. अजूनही आपण पाहतोय तुषार रणदिवेला 9 चेंडूमध्ये 42 धावसंख्येवरती फलंदाजी करतोय. 4 षटकार 4 चौकार आणि एक चेंडू असा आहे की फक्त 2 धावा आल्यात तुषार रणदिवेकडून. कमालीचा फलंदाज आहे तुषार रणदिवे. क्रिकेटच्या क्षितिजावरती उगवलेला हा तेजपुंज तारा आहे तुषार. डाव्या यष्टीवरती चेंडू, यष्टी उद्ध्वस्त होते. धनंजय लोखंडेला मिळतं यश आणि याचबरोबर ज्या आशा होत्या त्या आशा सुद्धा आता संपलेल्या आहेत. 46 वरती 4 तिसऱ्या षटकामध्ये. अजून एक षटक यानंतर टाकायचे. सेमीफायनलची लढत आहे, फायनल मॅच. डीके पॅन्थर्स वाघोली संघ फायनल मध्ये दाखल झालेला आहे आणि या सामन्यातला विजेता संघ डीके पॅन्थर्स वाघोली संघाविरुद्ध फायनल खेळणार आहे. कोण फायनल खेळणार आहे याचं उत्तर देखील आपल्याला मिळेल. त्यासाठी आता थोडीच उसंत शिल्लक आहे, थोडा अवधी शिल्लक आहे. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होणार. एक जबरदस्त कॉन्टेस्ट इथे बघायला मिळालं होतं. तुषार रणदिवे हा एकच अडथळा होता मार्गातला. तो सातत्यानं त्रास देत होता, गोलंदाजांची पिसं काढत होता. मात्र धनंजय लोखंडेनं त्याला पाठवलंय तंबूच्या आश्रयाला. नवीन फलंदाज भावेश. येस, आपण बघतोय नवीन फलंदाज भावेश ना, भावेश येतोय नवीन फलंदाज. पहिला चेंडू तर इथे दावा घेऊ शकत नाही धनंजय लोखंडे. डाव्या हाताचा हा गोलंदाज परत एकदा बॅक टू बॉलर. स्टंपवरती चेंडू आदळलाय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होता. आज भावेशची फलंदाजी मैदानामध्ये बघत असलो तरी धनंजय लोखंडेची गोलंदाजी प्रभावी ठरली. तुषार रणदिवे समोर असताना देखील धनंजय लोखंडेने इथे चांगलं षटक टाकलेलं. म्हणजे लोखंडाचे चणे आज सुतार फेनी चघळावी या थाटात चघळलेले आहेत. धावफलकावरती धावा आहेत 48 धावा, 48. 6 चेंडू शिल्लक आहेत आणि 6 चेंडू मध्ये विजयासाठी 54 धावांची आवश्यकता आहे. 54 मोर रन्स टू विन. एका षटकामध्ये 54 धावा आहेत. शेवटच्या षटकामध्ये 54 धावा करणं निश्चित कठीण आहे. अशक्यप्राय ही गोष्ट आहे. कारण आता अवलंबून राहावं लागतंय फक्त गोलंदाजांच्या चुकांवरती. त्यांनी जर काही नो बॉल्स टाकले तर इथे पॉसिबल आहेत. पण क्रिकेट असा खेळ आहे की कोणतीही कंडिशन असू द्या तुम्ही कधीच पराभूत नसता. जोपर्यंत शेवटचा चेंडू पडत नाही आणि मॅच मध्ये विजयासाठीची अखेरची धाव पूर्ण होत नाही तोपर्यंत कोणालाच या सामन्याचा निकाल काय लागेल हे स्पष्टपणे सांगता येत नाही. मजबूत स्थितीमध्ये आहे इथे आलमभाई पठाण 11 वारजे संघ. यस यस यस, चेंडूला वळण्यासाठी पुरा अवधी होता. टप्पा पडल्यानंतर बाहेर जाणारा चेंडू कट करण्याचा प्रयत्न फसला. निर्धाव चेंडू. 5 चेंडू शेवटचे शिल्लक आहेत. 54 अजून धावांची आवश्यकता. चांगला खेळ राहिला होता कसबा 11 संघाचा. मोठमोठे स्कोअर्स त्यांनी 70, 72, 68 अशा धावा 5 षटकामध्ये बनवल्या होत्या आणि मला वाटतं त्या मोठ्या धावा होत्या. मात्र या सामन्यामध्ये त्यांच्या विरुद्ध 101 धावा आलमभाई पठाण 11 वारजे संघाने बनवला. 4 षटकातला हा विक्रम आहे, मोठा विक्रम आहे. आणि पुन्हा तो विक्रम जमीनदोस्त करणं, उद्ध्वस्त करणं निश्चित कठीण आहे. आणि ते चित्र आपल्याला बघायला मिळालं. एक चौकार जरूर येतोय धावफलकावरती 52.
50 अजून पाहिजे. 4 चेंडूमध्ये 50 धावा. यस उंच टॉलेजंग 6 धावा जरूर इथे प्राप्त होत आहेत. नाही आहे. चेंडू क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये, संघनायक तिथे आहे आणि फलंदाज इथे बाद होणार आहे. खूप उंच गेला होता हा चेंडू. यानंतर ऑल इंडिया ओपन पूल मधला बी ग्रुपला सुरुवात होणार आहे. मंगल मूर्ती इन्फ्रा गणेश आडवळे सरांची टीम मैदानामध्ये खेळणार आहे. तर विरुद्ध सचिन ढवळे प्रहार 11. आपण यावर्षी सुप्रीमो ट्रॉफी मध्ये देखील सचिन ढवळे प्रहार संघाला बघणार आहोत. तर यशवंत भाऊ पाचंगे शिरसाट स्पोर्ट्स विरुद्ध धीरेन भाई शाह स्पोर्ट्स फाउंडेशन असे 4 संघ ऑल इंडिया ओपन पूल मध्ये एकमेकांच्या समोर येणार आहेत. थोड्याच वेळामध्ये ही मॅच देखील सुरू होणार आहे. तर बघूया सेमीफायनलचा हा सामना पुणे जिल्हा क्रिकेट नियामक मंडळाचा संघांमध्ये. उंच आकाशामध्ये चेंडू आणि पुन्हा एकदा यश इथे मिळते गोलंदाज आदित्य जाधवला. गोलंदाज आदित्य जाधव. मला वाटतं आदित्यने आज फलंदाजी देखील चांगली केली होती. एक अर्धशतक आदित्य जाधवचं आलेलं आहे आणि गोलंदाजीला येत असताना आदित्य जाधवनं शेवटच्या षटकामध्ये विकेट्स मिळवून दिलेल्या आहेत. पुणे क्रिकेटच्या क्षितिजावरती उगवलेला हा ध्रुव तारा आदित्य जाधव जरूर लवकरच आढळ स्थान. आणि आदित्य जाधवसाठी सचिन ढवळे सरांनी अर्धशतक ठोकले, त्याबद्दल 2000 रुपयाचं कॅश प्राइज जाहीर केलेलं आहे. चांगल्या खेळाचं भरभरून कौतुक करणारे सचिन ढवळे सर. दातृत्व आणि संवेदनशीलता यांचा मिलाफ आपल्याला सचिन ढवळे सरांकडे बघायला मिळतो. आणि त्यामुळेच अनाथ असतील, दिव्यांग असतील, गरीब असतील अशा विद्यार्थ्यांना सातत्याने सर मदत करत असतात. खेळाडूंचं देखील गौरव करत असतात, कौतुक करत असतात. गुण ग्राहकता हा सचिन ढवळे सरांकडे असलेला एक महत्वाचा गुण आहे. त्यांच्यामध्ये असलेलं कौशल्य, त्यांची बुद्धिमत्ता, त्यांचं ज्ञान, अगाध ज्ञान विद्यार्थ्यांना खुलं करण्यासाठीच सचिन ढवळे मॅथ्स अँड रिजनिंग अकॅडमीची स्थापना त्यांनी केली. उंच आकाशामध्ये चेंडू आणि आदित्यला हा तिसरा बळी. काय गोलंदाज आहे आज. धावा बनवल्या, विकेट सुद्धा काढल्या. भरभरून यश मिळवताना आदित्य जाधव या मॅच मध्ये. आणि आलमभाई पठाण वारजे संघ पोहोचतोय फायनल मध्ये. ग्रँड एंट्री टू दी फायनल. आज इथे आलमभाई पठाण 11 वारजे संघ. चला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेण्यासाठी आदित्य आपण यायचं आहे. काय मॅच रंगली आणि पहिल्या डावातच जवळपास चित्र स्पष्ट झालं होतं. पण दुसऱ्या डावाच्या पहिल्या षटकात जो तुषारचा खेळ आपण पाहिला, वाटलं होतं की टक्कर काटेकी आहे. पण त्यानंतर गोलंदाजांनी आपलं वर्चस्व राखलं.